सर्वप्रथम या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाच्या प्रसंगी पहिल्या सत्रात बी.कॉम भाग 3 मधील सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूसमध्ये बी.कॉम या वर्गात शिवाजी विद्यापीठात यावर्षी 3 विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक विद्यापीठाचे प्राप्त झाले. विद्यापीठाच्या इतिहासात ग्रामीण भागातील शिवाजी विद्यापीठातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा कॉमर्स विभाग हा उत्तम प्रकारचं नावलौकिक मिळवून आहे. बी.कॉम भाग 3 मधील आपल्या या पेपरचं शीर्षक आहे व्यावसायिक पर्यावरण, बिझनेस एन्व्हायरमेंट. अर्थात हे बिझनेस एन्व्हायरमेंट इंडियन इकॉनॉमिकच्या संदर्भात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात व्यावसायिक पर्यावरण कोणते आहे त्याचा अभ्यास आपण या पहिल्या युनिटमध्ये करणार आहोत. आपल्या पहिल्या युनिटचं शीर्षक आहे बिझनेस एन्व्हायरमेंट, व्यावसायिक पर्यावरण. कन्सेप्ट, व्यावसायिक पर्यावरणाची कन्सेप्ट काय आहे. सुरुवातीला हे सिलेबस आपण या पहिल्या युनिटचा सिलेबस आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पहिल्या युनिटमध्ये कन्सेप्ट पाहणार आहोत. म्हणजे व्यावसायिक पर्यावरणाची संकल्पना काय आहे, म्हणजे व्याख्या, त्यानंतर त्याचा अर्थ, हे आपण यात पाहणार आहोत. दुसरा भाग आहे तो म्हणजे कॉम्पोनंट्स, व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम घडवून आणणारे घटक कोणते आहेत. या अंतर्गत घटक आहेत, बाह्य घटक आहेत, त्या सर्व घटकांचा यात आपण अभ्यास करणार आहोत. यातलं तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे इम्पॉर्टन्स, व्यावसायिक पर्यावरणाचं महत्त्व का आहे. आणि यातला चौथं प्रकरण आहे बिझनेस एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हे चिरंतन विकास घडवून आणण्यासाठी व्यावसायिक पर्यावरण यांचा संबंध काय, आपण हे या प्रकरणात पाहणार आहोत. त्यानंतर सर्वप्रथम आपण व्यावसायिक पर्यावरणाची संकल्पना काय आहे ते पाहतो आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, आता प्रत्येक देशाचं व्यावसायिक पर्यावरण वेगवेगळं आहे. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी, प्रत्येक देशातील व्यावसायिक वातावरण वेगवेगळे, पर्यावरण वेगवेगळे. म्हणून भारतामध्ये असणारे व्यावसायिक पर्यावरण हे वेगळे आहे. मग व्यावसायिक पर्यावरणाची संकल्पना आपण पाहतोय की व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय. तर व्यावसायिक पर्यावरणात विशेषतः जे अंतर्गत घटक आहेत आणि बाह्य घटक आहेत. बाह्य घटक व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम घडवून आणतात की जे उद्योजकाच्या नियंत्रणामध्ये नसतात. असे अनेक बाह्य घटक त्या व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम घडवून आणतात आणि त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम उद्योगावरती होत असतो. त्यामध्ये उद्योजकाचं नियंत्रण या घटकांवरती नसते आणि म्हणून असे घटक असतात बाह्य घटक की जे त्या उद्योजकाला सुसंधीकडे नेतात किंवा धोक्याकडे नेतात. असे काही बाह्य घटक असतात. यालाच आपण व्यावसायिक व्यूहरचना असे म्हणतो. आणि मग या घटकांचा अभ्यास व्यावसायिक पर्यावरणात केला जातो. मग ते घटक आर्थिक घटक असतात, ते घटक सामाजिक घटक असतात, कायदेविषयक घटक असतात, देशातील पर्यावरण विषयक वेगवेगळे जे नियम आहेत त्या नियमांचा यामध्ये सुद्धा समावेश केला जातो की व्यावसायिक पर्यावरणाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विशेषतः पर्यावरणाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दरवर्षी पर्यावरणाचे वेगवेगळे नियम हे सतत बदलत असतात. त्याचा अभ्यास उद्योजकाला करावा लागतोय. उदाहरणार्थ 2020 आपल्या देशात 15 मार्च 2020 पासून जे लॉकडाऊन सुरू झालं, तो कोरोना विषाणूच्या संदर्भात आपल्या देशात जे वेगवेगळे लॉकडाऊनचे उपाय योजण्यात आले त्याचा परिणाम झाला संपूर्ण व्यवसायावरती, मानवजातीवरती. इतर अनेक परिणाम झालेच, पण व्यवसायावरती सुद्धा परिणाम झाले. या सगळ्यांचा अभ्यास व्यावसायिक पर्यावरणामध्ये केला जातो की हे घटक एका उद्योजकाच्या नियंत्रणाच्या बाहेरचे आहेत. आणि म्हणून व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसायावर परिणाम घडवून आणणारे
जे अनेक बाह्य घटक आहेत की जे त्या व्यवसायाला सुसंधीकडे नेतात किंवा धोक्याकडे घेऊन जातात. यालाच व्यावसायिक पर्यावरण असे म्हणतात. आता आपण व्यावसायिक पर्यावरणाचे वेगवेगळे घटक बघणार आहोत. विशेषतः त्याआधी प्रकार. व्यावसायिक पर्यावरणाचे जे मुख्य प्रकार आहेत ते दोन प्रकार आहेत. एक अंतर्गत व्यावसायिक पर्यावरण आणि बाह्य व्यावसायिक पर्यावरण. इंटरनल एन्व्हायरमेंट आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये उद्योजकाचे काही घटकावरती काही प्रमाणावरती नियंत्रण तो करू शकतो, परिणाम घडवू शकतो. पण त्याच्या कक्षेच्या बाहेरचे जे घटक आहेत ते बाह्य पर्यावरणाचे घटक, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आपण म्हणतो, ते घटक त्याच्या नियंत्रणाच्या कक्षेच्या बाहेरचे असतात. आणि म्हणून आपण आता या घटकांकडे वळणार आहोत. सर्वप्रथम आपण इंटरनल एन्व्हायरमेंट, अंतर्गत पर्यावरणाचे घटक कोणते ते पाहणार आहोत. व्यवसाय सुरू करत असताना त्या उद्योजकाला व्यवसायाची एक व्यूहरचना आखावी लागते. ती व्यूहरचना आखत असताना व्यावसायिक पर्यावरणाचा त्याला अभ्यास करावा लागतो. यामध्ये अंतर्गत व्यावसायिक पर्यावरणाचा जो घटक आहे तो म्हणजे व्हॅल्यू सिस्टीम, मूल्य पद्धती. उद्योजक किंवा उद्योगपती व्यवसाय करत असताना त्या व्यवसायात त्यानं कोणती मूल्य स्वीकारायची हा त्याचा एक स्वतःचा प्रश्न असतोय. कोणी कोणता व्यवसाय करायचा, व्यवसाय अनेक आहेत. कायदेशीर व्यवसाय करायचा, त्याच्यामध्ये ज्या व्यवसायातून समाजामध्ये काही मूल्य प्रस्थापित होतील अशा प्रकारचं काही तत्वज्ञान व्यवसायाचं तो जो अंगीकारतो त्याला मूल्य पद्धती असं म्हणतात. आता उदाहरणार्थ टाटा उद्योग समूह आपल्या देशात त्यांना मिळालेल्या विशेषतः पहिला लोखंड पोलादाचा कारखाना टाटांनी भारतात सुरू केला. त्यांना इतर अनेक उद्योग सुरू करता आले असते, पण टाटांनी आपल्या देशाची गरज पाहिली. त्यावेळी भारत ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता आणि स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा आर्थिक विकास वेगानं झाला पाहिजे, यंत्रसामग्री तयार झाली पाहिजे. त्यासाठी आपल्या देशात लोखंड आणि पोलाद याचं उत्पादन होणं महत्त्वाचं आहे. म्हणून टाटांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोखंड आणि पोलादाचा पहिला कारखाना सुरू केला. याला म्हणायचं देशावरची निष्ठा. देशाची गरज पाहून, परिस्थिती पाहून काही मूल्य मानणारे उद्योजक या देशात आहेत, उद्योगपती आहेत. त्यामध्ये टाटांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. त्यानंतर व्यवसायावरती परिणाम करणारा दुसरा घटक आहे अंतर्गत घटक, मिशन अँड ऑब्जेक्टिव्ह, जीवित कार्य आणि उद्दिष्टे. व्यवसाय सुरू करत असताना, व्यवसाय चालवत असताना, व्यवसायाची प्रगती करत असताना त्या उद्योजकाने स्वतःचे जीवित कार्य ठरवलेले असले पाहिजे की आपल्या औद्योगिक विकासामुळे, आपल्या उद्योगामुळे समाजावर कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम न होता समाजाच्या उन्नतीला तो घटक कशा रीतीनं पूरक ठरेल अशा प्रकारे आपल्या व्यवसायाच्या विकासाची दिशा असली पाहिजे. याला म्हणतात जीवित कार्य, मिशन अँड ऑब्जेक्टिव्ह. व्यवसायाची काही उद्दिष्ट असतात उद्योजकाची, त्याला त्यातनं काय साध्य करायचं आहे. नफा मिळवणे हे सगळ्या उद्योजकांचे उद्दिष्ट आहेच, पण मिळवलेल्या नफा मिळवत असताना अनैतिक मार्गांचा, बेकायदेशीर मार्गांचा, कायदेशीर पळवाटांचा उपयोग न करता रीतसर कायदेशीर मार्गाने नफा मिळवणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. याचा समाजाला जास्त उपयोग होतोय. आणि म्हणून मिशन अँड ऑब्जेक्टिव्ह, त्या उद्योजकाची उद्दिष्टे कोणते आहेत याचा परिणाम व्यावसायिक पर्यावरणावरती होत असतोय. उद्दिष्ट चांगल्या प्रकारची असली पाहिजे. व्यवसायाचा तर विकास झालाच पाहिजे, परंतु समाजाची सुद्धा गरज भागली पाहिजे, ती पूर्ण झाली पाहिजे. कोणताही अपाय झाला नाही पाहिजे समाजाला, याचा विचार उद्योजकाने केला पाहिजे. यातला व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम घडवून आणणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे अंतर्गत घटक, तो म्हणजे व्यवस्थापन रचना व स्वरूप, मॅनेजमेंट स्ट्रक्चर अँड नेचर. व्यवसायाचं व्यवस्थापन कसं आहे याचा अभ्यास यात केला जातो. व्यवसायाचे व्यवस्थापन व्यावसायिक असले पाहिजे, म्हणजेच उद्योजकाला
नफा प्राप्त करता येऊ शकेल आणि तो उद्योग कायमसाठी चालू शकतोय. व्यवस्थापनाचे सुद्धा प्रकार आहेत. व्यवस्थापन करत असताना व्यावसायिक व्यवस्थापन असलेच पाहिजे, परंतु ते सर्वांना सामावून घेतात का हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून पार्टनरशिपमध्ये आहे का व्यक्तिगत एका उद्योजकाच्या मालकीचा तो उद्योग आहे, पार्टनरशिपमध्ये आहे का सहकारी संघटन पद्धतीतला आहे, याचा या ठिकाणी अभ्यास यात केला जातो. त्यानंतर व्यावसायिक पर्यावरणावर परिणाम घडवून आणणारा चौथा आणखी अंतर्गत महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे इंटरनल पॉवर रिलेशनशिप, अंतर्गत अधिकार संबंध. व्यवसाय चालवत असताना, उद्योग चालवत असताना किंवा व्यापार करत असताना त्या उद्योग व्यवसायात व्यापारात अनेक सजीव घटक कार्य करत असतात. उदाहरणार्थ मालक, उद्योगाच्या मालकाचे आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचे संबंध कसे आहेत, उद्योजकाचे आणि त्याच्या अधिकाऱ्यांचे संबंध कसे आहेत, अधिकाऱ्यांचे आणि कामगारांचे संबंध कसे आहेत, त्या उद्योगातील अधिकारी कर्मचारी मालक यांचे आणि ग्राहकांशी संबंध कसे आहेत, त्यांचे समाजातील विविध घटकांशी असणारे संबंध कसे आहेत, याचा परिणाम व्यवसायावरती होत असतो. ज्या उद्योग व्यवसायामध्ये अंतर्गत अधिकार संबंध जे आहेत, म्हणजे मालक आणि कामगार, मालक आणि कर्मचारी, मालक आणि अधिकारी यांचे संबंध सुरळीत असतील, सुसंवाद असेल त्यांच्यामध्ये, तर तो उद्योग चांगल्या रीतीने चालू शकतोय. एखाद्या उद्योगामध्ये जर अंतर्गत कलह असेल, मालक आणि कामगार यांच्यातील संबंध हे वादाचे असतील, संघर्षाचे असतील, सतत कलह होत असेल, कामगार एखाद्या उद्योगामध्ये संप करत असतील, उदाहरणार्थ भारतात 1982 मध्ये मुंबईतल्या गिरणी कामगारांचा संप झाला आणि हा संप प्रदीर्घ काळ चालला. तो इतका चालला की कामगार देशोधडीला लागले, उद्योगधंदे बंद पडले. तेव्हा मुंबईतले कामगार, गिरणी कामगार वाट बघून आपल्याला या संप कधी मिळतो याचे बघून ते गावाकडे परतले. त्यातून टोळी युद्ध निर्माण झाली मुंबईमध्ये, अनेक डॉन निर्माण झाले आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झाली. हे रबर तुटेपर्यंत ताणता कामा नये, हे उद्योजकांना, मालकांना आणि कामगारांनाही कळले पाहिजे. उद्योगाची दोन चाक आहेत आणि त्यांच्यात समन्वय असला पाहिजे. तो समन्वय राखण्याची जबाबदारी या दोन घटकांची आहे. आणि म्हणून गिरणी कामगारांचा संप इतका चालला की तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाला. ही गोष्ट भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील आणि मुंबई येथील उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल घटना होती ही. आणि त्यामुळे मुंबईतील उद्योग विश्वाला उतरती कळा लागली. त्यात कामगारांचं अतोनात नुकसान झालं. मुंबईतल्या गिरणी मालकांनी त्या गिरण्यांची जागा विकून अब्जावधी रुपये, कोट्यावधी रुपये त्यातनं प्राप्त केले. एकंदरच उद्योग व्यवस्थेवरती त्याचा विपरीत आणि प्रतिकूल परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून अंतर्गत अधिकार संबंध हे महत्वाचे आहेत, याचा सुद्धा परिणाम होत असतो. आणि उद्योजक याच्यावरती काही प्रमाणावरती नियंत्रण तो प्रस्थापित करू शकतो. त्याने हे पाहिलं पाहिजे, कामगार आणि मालक यांच्यातील संबंध हे सुरळीत असले पाहिजेत, त्या संबंधाला मानवतेची किनार असली पाहिजे. 2020 मार्च पासून आज ऑगस्ट पर्यंत भारतामध्ये कोरोना साथीमुळे जे लॉकडाऊन झालं, त्या लॉकडाऊन मध्ये काही उद्योजकांनी, उद्योगाच्या मालकांनी कामगारांची जबाबदारी घेतली. त्यांना अन्न पाणी सुरळीत मिळेल हे पाहिलं, त्यांना पगार दिला, कामगारांना नियमितपणे त्यांना वेतन दिलं, त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली, त्यांना कुठलीही अडचणी येऊन दिली नाही. विशेषतः टाटा उद्योग समूहानं आपल्या कर्मचाऱ्यांना सगळे पगार अदा केले. काही विशिष्ट उद्योजकांनी ते अदा केले, यामध्ये काही सामाजिक संस्थांनी पण पुढाकार घेतला, पण मालकांची ही जबाबदारी आहे. आणि आपल्याला असं दिसून येईल की आपल्या देशातल्या अनेक उद्योजकांनी, उद्योगाच्या मालकांनी कामगारांना वाऱ्यावर सोडलं. आणि त्यामुळे हे कामगार आपापल्या गावी परतत असताना चालत निघाले, कोणी रेल्वे रुळावरून निघाले, कोणी रात्रीच रेल्वेची धडक बसून त्यात अनेक कामगार ठार झाले.
हे जे चित्र आहे ते चित्र मालक आणि कामगार यांचे संबंध हे सुरळीत नसलेलं हे चित्र आहे. जवळजवळ 80% पेक्षा जास्त उद्योजकांनी कामगारांचे संबंध तोडून टाकले. आणि मग आता हे कामगार नंतर गावाकडे परतल्यानंतर त्या उद्योगात कसे येतील, हा प्रश्न आहे. जे कामगार हा उद्योगाचा एक महत्वाचा घटक आहे. कामगार असल्याशिवाय उत्पादन सुरू होऊ शकत नाही, हे या लॉकडाऊन मध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मालक वर्गाने नेहमीच कामगारांशी संबंध सुरळीत ठेवले पाहिजेत. त्यांना वेतन, त्यांच्या मूलभूत गरजा कशा भागत असतील याची काळजी घ्यायला पाहिजे. यावरती सुद्धा उद्योगाचा विकास अवलंबून असतोय. अलीकडच्या काळामध्ये उद्योजकांना कामगार वर्गाची टंचाई भासते. ते कुशल कामगार आहेत, अकुशल कामगार आहेत, त्यांची सुद्धा टंचाई भासते. ते वेळेवर उपलब्ध होत नाहीत. आणि कामगार टिकवून ठेवणं हे त्या उद्योजकाचं कौशल्य आहे. आणि म्हणून मालक आणि कामगार या दोहोंच्या मध्ये संबंध सुरळीत स्वरूपाचे असले पाहिजेत. उद्योग व्यवसाय चालवणं हे एक कौशल्याचं काम आहे. संयोजकाकडे अनेक प्रकारची कौशल्य असली पाहिजेत. आणि म्हणून त्यांना अंतर्गत घटकांवरती प्रभुत्व प्रस्थापित केलं पाहिजे. आज आपण आतापर्यंत व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय हे पाहिलं. व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम करणारे अंतर्गत घटक काय आहेत, त्यातले आपण 4 घटक पाहिलेले आहेत. व्हॅल्यू सिस्टीम, मूल्य पद्धती, मिशन अँड ऑब्जेक्टिव्ह, व्यवस्थापनाची रचना आणि स्वरूप, आणि चौथा आहे ते म्हणजे अंतर्गत अधिकार संबंध. उर्वरित घटक आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण इंटरनल एन्व्हायरमेंट आपल्या पेपरचं जे नावच आहे ते व्यावसायिक पर्यावरण भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील. या पेपरमध्ये या पहिल्या सत्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतले जे अनेक घटक आहेत त्यांचा स्थूल अभ्यास आपण करतोय. लोकसंख्येचे वेगवेगळे रचना कशी आहे देशातील, स्त्री पुरुष रचना, वयोगटानुसार रचना, व्यवसायानुसार रचना, लोकसंख्येचा वाढीची कारणे, जननदर वाढीची कारणे, मृत्यूदर कमी असण्याची कारणे, त्याचा परिणाम काय होतो याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर शेती क्षेत्राचा अभ्यास आपण करणार आहोत या पहिल्या सत्राच्या या अभ्यासक्रमामध्ये. आणि म्हणून व्यवसायावर परिणाम करणारे हे अनेक घटक आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत या सगळ्या अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक पर्यावरणाचा उद्योग व्यवसायावर परिणाम होणार आहे. आणि म्हणून त्याचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. या पहिल्या सत्रातल्या या पहिल्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक पर्यावरणाची संकल्पना बघितली. व्यवसायावर परिणाम घडवून आणणारे सभोवतीचे सर्व घटक याला व्यावसायिक पर्यावरण असे म्हणतात. त्यांचा व्यवसायावर चांगला किंवा प्रतिकूल परिणाम होतो, त्याचा समावेश व्यावसायिक पर्यावरणाच्या अभ्यासात केला जातो. उद्योजकाने व्यवसाय सुरू करत असताना हे सर्व जाणून घेतले पाहिजे. व्यवसायावर परिणाम करणारे अंतर्गत आणि बाह्य घटक हे त्याने समजून घेतले पाहिजेत. आणि मग त्यानं व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि मग व्यावसायिक पर्यावरणाचे 2 प्रकार, एक अंतर्गत व्यावसायिक पर्यावरण आणि दुसरे बाह्य व्यावसायिक पर्यावरण. अंतर्गत व्यावसायिक पर्यावरणाचे घटक त्याच्या नियंत्रणामध्ये असू शकतात आणि ते त्यानं चांगल्या रीतीनं अंतर्गत पर्यावरणाच्या परिणाम घडून आणणाऱ्या घटकांमध्ये त्यानं भूमिका उद्योजकाने किंवा व्यावसायिकाने पार पाडली पाहिजे. व्यवसाय चालवणे हे अत्यंत कौशल्याचं काम आहे. व्यवसाय चालवत असताना उद्योजकाला व्यूहरचना आखावी लागते, व्यावसायिक व्यूहरचना. त्यासाठी त्याला सभोवतीचे व्यावसायिक पर्यावरण त्यानं जाणून घेणं, माहीत करून घेणं हे आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग व्यवसायाचं संचालन त्यानं केलं पाहिजे. उद्योग आणि किंवा व्यवसाय हा नफ्यात चालला पाहिजेच. तो नफ्यात चालवण्यासाठी आवश्यक असणारे जे अभ्यास आहे, व्यूहरचना आहेत, जे डावपेच आहेत, ते डावपेच उद्योजकाने, व्यावसायिकाने जाणून घेतले पाहिजेत. हे 4 घटक आज आपण पहिले. उर्वरित घटक आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. किती वेळ झाला? 1:40 ते 50. अजून 10 मिनिटं आपल्याला हे करायचं. अंतर्गत व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम घडवून आणणारा पुढचा
पाचवा महत्त्वाचा घटक म्हणजे उद्योजकाचे, व्यावसायिकाचे किंवा त्याच्या कंपनीचे नावलौकिक, इमेज, प्रतिमा किंवा कंपनीचे गुडविल काय आहे, त्याचा परिणाम उद्योजक आणि व्यावसायिकावरती होतोय. जी कंपनी मार्केटमध्ये प्रस्थापित झालेली आहे, ज्या कंपनीचं मार्केटमध्ये वर्षानुवर्षे उत्पादन, वितरण या क्षेत्रात कंपनीने भाग घेतलेला आहे, त्याचे प्रॉडक्ट ग्राहकांना पसंत पडलेले आहेत आणि त्याच्या दर्जाबद्दल, गुणवत्तेबद्दल, किमतीबद्दल ग्राहकांच्या मनात एक विश्वास आहे, याला म्हणतात नावलौकिक. ज्या कंपनीचा, ज्या उद्योजकाच्या उत्पादनाचा असा नावलौकिक आहे, त्या अशा कंपनीला उद्योग व्यवसाय चालवणं सोयीचं होते, सोपं होते किंवा ते जास्त त्यांच्या फायद्याचं होते. मार्केटमध्ये चितळे बंधूंचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुणे शहरात मिळू नयेत, त्यामुळे त्यांना उद्योग व्यवसाय आणि व्यापार करणं हे जास्त अनुकूल होते. आणि म्हणून असं गुडविल ज्या कंपन्यांनी तयार केलेलं आहे, प्रस्थापित केलेलं आहे, मिळवलेलं आहे, त्याचा उद्योगावरती अनुकूल परिणाम होतोय. आणि म्हणून उद्योजकाला या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्यांचं असं गुडविल नाही, ज्यांची अशी प्रतिमा नाही, ज्यांचा असा नावलौकिक नाही, त्यांना व्यवसाय करणं हे अत्यंत अवघड जाते, संघर्षाचं होते. त्यासाठी बरेच वर्ष प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भौतिक मालमत्ता व सुविधा, फिजिकल ॲसेट्स अँड फॅसिलिटीज. उत्पादन कार्य करत असताना उत्पादनाची, तंत्रज्ञानाची परिस्थिती, त्याचा परिणाम उद्योगावरती होत असतो. आणि म्हणून कंपनीची कार्यक्षमता ही उपलब्ध तंत्रज्ञान याच्यावरतीही अवलंबून आहे. आणि अशी भौतिक मालमत्ता, साधन सुविधा ही कंपनीला भौतिक मालमत्ता व सुविधा याचा परिणाम व्यावसायिक पर्यावरणावरती होतो. हा एक अंतर्गत असणारा घटक आहे की उत्पादन कार्य करत असताना उपलब्ध तंत्रज्ञान, उत्पादनाची क्षमता, साधन सामग्रीची कार्यक्षमता याचा कार्यक्षमपणाने वापर उद्योजकाने किंवा व्यवसायाने केला पाहिजे. उदाहरणार्थ आता औषध निर्मितीचा उद्योग असेल तर त्यामध्ये दर्जाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. जागतिक पातळीवरच्या दर्जा जर कंपनीने प्रस्थापित केला, जर कंपनीने प्राप्त केला, तर ती कंपनी जागतिक पातळीवरती स्पर्धा करू शकते. आणि म्हणून अशा प्रकारची साधन सुविधा, कार्यक्षमता, इमारती, जागा याची उपलब्धता कंपनीला व्हायला पाहिजे. आणि म्हणून हे उद्योजकाचे कार्य आहे की आपल्या उत्पादनासाठी भौतिक मालमत्ता आणि साधन सुविधेची उपलब्धता जर केली तर कार्यक्षमपणानं आपल्याला आपला व्यवसाय चालवता येतो. त्यानंतरचा मुद्दा येतो म्हणजे संशोधन व विकास आणि तांत्रिक कार्यक्षमता. उद्योजकाच्या व्यावसायिक पर्यावरणावरती, अंतर्गत पर्यावरणावरती परिणाम घडवून आणणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. संशोधन व विकास आणि तंत्रविषयक कार्यक्षमता, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ज्या उद्योग संस्था उत्पादन कार्य करतात पण भविष्य काळात आपले उत्पादन अधिक स्पर्धाक्षम व्हावे, जागतिक बाजारपेठेमध्ये उत्पादन टिकून राहावे, यासाठी बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन, भविष्य काळातील उत्पादनाचं स्वरूप लक्षात घेऊन वर्तमान काळात ज्या उत्पादन संस्था आपल्या उत्पादन कार्यासंदर्भात संशोधन करतात, त्यासाठी पैसा खर्च करतात, अशी दूरदृष्टी जे बाळगतात, तर त्यांचीच उत्पादनं भविष्य काळात मार्केटमध्ये टिकू शकतात. आणि म्हणून संशोधन हे महत्त्वाचा भाग आहे. व्यवसायात टिकून राहण्यासाठी संशोधनावरती पैसा खर्च केला पाहिजे. ज्या संस्था असा पैसा खर्च करतात, संशोधन करतात, जगातील, देशातील उत्तमोत्तम मनुष्यबळ संशोधन कार्यामध्ये वापरतात, त्यांचा उपयोग करून घेतात, अशा संस्थांना त्यांचा फायदा होतोय संशोधनाचा. आणि म्हणून संशोधन हा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्या उद्योग संस्था संशोधन कार्य निरंतर चालवतात, त्या उद्योग संस्था निरंतर विकसित स्वरूपात चालू राहतात, हा एक अनुभव आहे. त्यानंतरचा
व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम घडवून आणणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे मानवी साधन संपत्ती, ह्युमन रिसोर्सेस. व्यवसायात काम करणारे कर्मचाऱ्यांचं कौशल्य काय आहे, त्या कौशल्याचा दर्जा काय आहे, कामगारांची मानसिकता कशी आहे, ते जबाबदारी स्वीकारतात का, त्यांचा कल कसा आहे, याचा परिणाम व्यावसायिक पर्यावरणावरती होत असतोय. आणि म्हणून ज्या देशातल्या व्यावसायिक पर्यावरणात अशा प्रकारची मानवी साधन संपत्ती उत्तम प्रकारची आहे, अशा कंपन्या कार्यक्षम रीतीनं कार्य करतात. कामगारांची, कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची त्यांची गुणवत्ता, दर्जा, जबाबदारी घेण्याची प्रवृत्ती, यामुळं कंपनीचा म्हणजे विकास होण्यावरती याचा परिणाम होतोय. ज्या कंपन्यांना अशा प्रकारची मानवी साधन संपत्ती लाभलेली आहे, त्या कंपन्या कार्यक्षम रीतीने चालतात. ज्यांना अशा प्रकारची मानवी साधन संपत्ती उपलब्ध झाली नाही, त्या कमी कार्यक्षम ठरतात. कामगार, कर्मचारी, अधिकारी हे जर प्रतिभावान असतील, त्यांना काम करण्यामध्ये जर त्यांना वाव दिला, त्यांचं स्वातंत्र्य त्यांना दिलं, तर ते चांगल्या रीतीनं काम करतात. आणि म्हणून अशा प्रकारची मानवी साधन संपत्ती ज्या उद्योगांना लाभलेले आहेत, ते उद्योग चांगल्या रीतीने चालतात, त्यांच्या उत्पादन कार्यावरती त्याचा अनुकूल परिणाम होतोय. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे बाजारपेठविषयक कार्यक्षमता. मार्केट महत्त्वाचे आहे. उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी, बाजारपेठ काबीज करण्यासाठी जे आवश्यक घटक आहेत, ते कंपनीने प्राप्त केले पाहिजेत. विशेष म्हणजे कंपनीचा नावलौकिक कंपनीनं प्राप्त केला पाहिजे. कंपनीचं नेटवर्क उपलब्ध असलं पाहिजे. बाजारपेठविषयक तज्ज्ञ माणसं त्या कंपनीकडे उपलब्ध असली पाहिजेत. बाजारपेठेची नस उद्योजकाला, व्यावसायिकाला पकडता आली पाहिजे. ज्यांचं असं नेटवर्क आहे, वितरणाचं जाळं आहे, ज्यांच्या अशा अनेक एजन्सीज, फ्रँचायझीज ज्यांनी जागोजागी ठिकठिकाणी देशभर विस्तृत ठिकाणी निर्माण केलेले आहेत, असे उद्योग बाजारामध्ये कार्यक्षम रीतीनं काम करतात. आणि त्यांना साहजिकच आहे की त्यांना त्यांचा लाभ होतो, अनुकूलता त्यांना प्राप्त होते. त्यानंतर वित्तीय घटक आहे काय, फिनान्शियल फॅक्टर. देशाचं वित्तीय धोरण काय आहे, देशाची वित्तीय स्थिती काय आहे, भांडवलाची रचना काय आहे, याचाही अंतर्गत व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम होत असतोय. एखाद्या कंपनीने, उद्योजकाने कोणाकडून भांडवल घेतले, संस्थात्मक आहे का बिगर संस्थात्मक आहे, संघटित क्षेत्राकडून घेतले आहे का असंघटित क्षेत्राकडून घेतले आहे, याचा परिणाम व्यावसायिक पर्यावरणावरती होत असतोय. व्यवसाय सुरू करताना, तो चालवताना वित्तीय घटकांची उपलब्धता योग्य मार्गाने करून घेणे हे उद्योजकाचे कर्तव्य असते. जे उद्योजक या बाबतीत तत्पर असतात, कार्यतत्परता दाखवतात, कार्यक्षमता दाखवतात, त्यांना उद्योगासाठी आवश्यक असणारं भांडवल चांगल्या रीतीने त्यांना उपलब्ध होते, कमी व्याज दराने उपलब्ध होते, परतफेडीचे हप्ते दीर्घ असतात, वसुलीचे हप्ते सुद्धा त्यांना काही काळ लांबणीवर टाकता येऊ शकतात अपवादात्मक प्रसंगी. अशा प्रकारचे वित्तीय घटक ज्यांना उपलब्ध आहेत, तर त्या उद्योग संस्था चांगल्या रीतीने कार्य करतात. अशा रीतीनं आपण व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम घडवून आणणारे अंतर्गत घटक पाहिलेले आहेत, व्यावसायिक पर्यावरणाचा अर्थ पाहिलेला आहे. आणि यानंतर आपण पुढील लेक्चरमध्ये व्यावसायिक पर्यावरणाचा जो दुसरा प्रकार आहे, बाह्य पर्यावरण, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, याचा अभ्यास आपण पुढील लेक्चरमध्ये करणार आहोत.